गुड मॉर्निंग फ्रेंड. आपण सोल्युशन अँड कोलेक्टिव्ह प्रॉपर्टी ह्या चॅप्टरचे जे काही थेरी आहे ती थेरी संपवली आहे. आज आपण ह्या चॅप्टरवरचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत, न्यूमेरिकल ऑन सोल्युशन्स, याचा आपण इथं विचार करू. बघा, काही न्यूमेरिकल हेनरीज लॉ, हा जो काही हेनरीज लॉ आहे, ह्या हेनरीज लॉवर आपल्याला जो काही 25% सिलेबस कमी झालेला आहे त्याच्यावरचे मी न्यूमेरिकल प्रॉब्लेम तुम्हाला PDF मध्ये प्रोव्हाइड करतो आहे. पण त्याच्यावरचे आपण फारसं डिस्कशन न करता आपण पुढच्या जे काही न्यूमेरिकल्स आहेत त्या पुढच्या न्यूमेरिकल्सकडे आपण इथं जाऊ, जे आपल्याला खास सिलेबसला आहेत त्यांचा आपण इथं विचार करू. हे 2 न्यूमेरिकल आहे. हे दोघं न्यूमेरिकल तुम्ही व्यवस्थित बघा, नाही त्यांचा अभ्यास केला तरी चालेल, त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती डिस्कशन न करता पुढे जातो आहे. हां, नोट्समध्ये तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करताना देतो आहे. ठीक आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, मी जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम घेणार आहेत ते न्यूमेरिकल प्रॉब्लेम टेक्स्टबुकमध्ये आपल्याला सॉल्व करून दिलेले जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहेत तेच रिसॉल्व करणार आहे सोप्या पद्धतीने. अनसॉल्व केलेले न्यूमेरिकल प्रॉब्लेम नाही घेतो मी. कोणते घेतो आहेत? जे सॉल्व केलेले न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे टेक्स्टबुकमधले तेच घेतो. त्याचं मागचं कारण काय आहे की सर तुम्ही ते न्यूमेरिकल प्रॉब्लेम का घेताय, असा प्रश्न तुमच्या मनात येईल. तर सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, याच्यामध्ये जे काही तुमचं स्टेट बोर्डचं एक्झाम होता त्या एक्झाममध्ये आतापर्यंतचा जो काही माझा अनुभव आहे त्या अनुभवानुसार मी सांगतो तुम्हाला, जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम विचारले जातात परीक्षेमध्ये ते मोस्ट ऑफ न्यूमेरिकल प्रॉब्लेम जे काही सॉल्व्ड न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहेत त्यांच्यावरतीच विचारले जातात. 80 to 90% न्यूमेरिकल्स हे सॉल्वमधलेच असतात. 20 to 10% हे त्यांच्यामध्ये थोडंसं व्हॅल्यू चेंजेस करून ते अनसॉल्वमध्ये देतात किंवा मग दुसरं कोणते व्हॅल्यू ते पुटअप करून ते घेतात. त्याच्याकरता सॉल्व केलेले न्यूमेरिकल प्रॉब्लेम हे सोप्या पद्धतीने कसे सोडवता येतील त्याचा आपण इथं विचार करून आणि ते न्यूमेरिकल प्रॉब्लेमबद्दल सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. ओके, सुरुवात करू आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेमला. वेपर प्रेशरवरचे जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे रॉड्स लॉ, त्या रॉड्स लॉवरती हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे. बघा काय सांगितलं त्यांनी, वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड A अँड B आर 450 mmHg अँड 700 mmHg रिस्पेक्टिव्हली. 2 लिक्विड दिलेलं आहे, A आणि B लिक्विड दिलेले आहे, त्यांचं वेपर प्रेशर्स दिलेलं आहेत. Aचं वेपर प्रेशर आहे 450 mmHg आणि Bचं आहे 700 mmHg दिलेलं आहे. रिस्पेक्टिव्हली ॲट 350 केल्विन टेम्परेचर दिलेलं आहे, 350 केल्विन दिलेलं आहे. फाइंड द कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर. बघा काय सांगितलं त्यांनी, फाइंड द कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर इफ द टोटल वेपर प्रेशर इज 600 mmHg. इथे ॲक्च्युली mmHg पाहिजे, तर जसं टेक्स्टबुकमध्ये आहे तसंच मी ते घेतलेलं आहे. ॲक्च्युली mmHg पाहिजे, तिथं प्रिंट मिस्टेक आहे ती. टेक्स्टबुकमध्ये जी आहे तसंच माझ्याकडनं ती कॅरी ऑन झाली, सॉरी फॉर दॅट. आता बघा काय सांगितलं त्यांनी, कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर. वेपरचं आणि लिक्विडचं कंपोजिशन आपल्याला त्याच्यामध्ये विचारायचं आहे. ठीक आहे, मोल फ्रॅक्शन थोडक्यात आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा त्यांनी काय सांगितलं तर कंपोजिशन ऑफ A अँड B इन सोल्युशन आर X1 अँड X2. जे काही तुमचं A आणि B आहे ते प्युअर लिक्विड जे आहेत ते तुमचं प्युअर सॉल्वंट जे आहेत त्यांचं की त्यांचं जे काही कंपोजिशन आहे सोल्युशनमध्ये ते काय तुमचं Aचं X1 आहे, Bचं X2 आहे. ओके, वेपर प्रेशर आपल्याला माहिती आहे, टोटल वेपर प्रेशर काय आहे, तर टोटल वेपर प्रेशर इज इक्वल टू P20 मायनस P10 इंटू X2 प्लस P10. हे फॉर्म्युला आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये P1 P2 दिलेलं आहे, P दिलेला आहे. बघा काय दिलेलं आपल्याला, P10 काय दिलेलं आहे 450 mmHg दिलेला आहे. आपल्याला P2 दिलेला आहे, P20 दिलेला आहे, तो आहे 700 mmHg दिलेला आहे. P दिलेला आहे आपल्याला 600 mmHg इतकं दिलेलं आहे आपल्याला P. ठीक आहे. बघा ह्या फॉर्म्युलामध्ये दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जवळपास आपल्याला X सोडून बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि कंपोजिशन ऑफ A अँड B इन द सोल्युशन आर X1 अँड X2 असं आपण कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्या X1ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल आणि X2ची कॅल्क्युलेट केली की आपण ऑब्व्हियसली त्याच्यावरनं X1ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, ह्या ज्या काही व्हॅल्यू आहे या व्हॅल्यू आपण इथं पुटअप करू. हेन्स 600 इज इक्वल टू 700 मायनस 450
इंटू एक्स प्लस 450. आता म्हणजेच काय आलं तुमचं इथं 600 इज इक्वल टू 250 x2 इंटू x2 प्लस 450. ओके, देअरफॉर काय आलं तुमचं इथं असं जर आपण याला केलं तर 600 मायनस 450 इज इक्वल टू 250 x2. आता हे कॅल्क्युलेशन आपण करतो तर हे सिम्पल तुमचं काय आहे, आपण याला म्हणू शकतो सिम्पल काय त्याला समीकरण इक्वेशन्स आहेत तुमचे. हे सिम्पल मॅथमॅटिकल इक्वेशन आहे, त्यांना आपण इथं सिम्प्लिफिकेशन त्यांचं करतो आहे. आता बघा इथं जर आपण इथं यांचा जर विचार केला तर आपल्याला हे सहज यांच्यातलं सबस्ट्रॅक्शन करून 150 इज इक्वल टू 50 इंटू x2 त्याच्यावर आपल्याला x2ची व्हॅल्यू काढता येईल. काय येईल तर आपल्याला x2 इज इक्वल टू काय करू आपण इथं 150 डिवायडेड बाय 250 हे कॅन्सल होतील तुमचं. मग राहिलं काय तुमचं इथं 5 3 15 5 5 25 तर 3/5 याला सिम्प्लिफिकेशन आपण करू शकतो इथं 0.6% काय तुमचं इथं 0.6 हा काय तुमचा x2 येईल. आणि x2 आपल्याला माहिती x1 प्लस x2 इज इक्वल टू 1. आता x1ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची म्हणजे काय तुमचं x1 इज इक्वल टू 1 मायनस x2. ओके, मग इथं काय तुमचा 1 मायनस 0.6 जे आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे आता ती इज इक्वल टू x1 इज इक्वल टू काय तुमचा 0.4 येणार आहे. ओके, ठीक आहे. बघा त्याची व्हॅल्यू येत आहेत का 150 इज इक्वल टू 250 x2. देअरफॉर x2 इज इक्वल टू 150 डिवायडेड बाय 250 विच इज इक्वल टू 0.6. ओके, बट x1 इज इक्वल टू x1 इज इक्वल टू 1 मायनस x2 ती व्हॅल्यू आपण पुटअप केली. देअरफॉर x1 इज इक्वल टू 1 मायनस 0.6 इज इक्वल टू 0.4 असं ते ॲन्सर आपल्याला येते. ते एकदम सिम्पल ॲन्सर आहे, काही फारसं त्याच्यामध्ये अवघड आहे अशातला भाग नाही. एकदम साधे साधे एक्झाम्पल आहे, क्लिअर होते तुम्हाला इथंच ते याच्यावरनं. ठीक आहे, पुढच्या न्यूमेरिकलकडे आपण इथं जाऊ. पुढचं न्यूमेरिकल आहे बघा, सॉरी हां आता आपल्याला कंपोजिशन विचारलं त्यांनी. हे झालं आपलं कंपोजिशन ऑफ लिक्विडचं कंपोजिशन झालं. आता वेफरचं कंपोजिशन काय आहे ते वेफरचं कंपोजिशन आपल्याला तिथं बघायचं आहे. लेट अस कन्सिडर कंपोजिशन ऑफ A and B इन वेपर आर y1 अँड x1 y1 अँड x2. जिथं आपण लिक्विडचं जे काही कंपोजिशन आहे ते काय कन्सिडर केलं होतं x1 अँड x2 कन्सिडर केलं होतं. आता इथं वेपर्सचं जे काही कंपोजिशन आहे ते कन्सिडर करू y1 अँड y2. ओके, ओके P1 इज इक्वल टू y1 इंटू P अकॉर्डिंग टू रॉल्स लॉच्या अकॉर्डिंग टू आहे हे पार्शियल वेपर प्रेशर इज इक्वल टू काय तुमचं ते हा रॉल्स लॉने सांगितलेलं इक्वेशन आहे. सो P1 इज इक्वल टू y1 इंटू P अँड P2 इज इक्वल टू y2 इंटू P. आता आपल्याला P1 माहिती आहे, P1 इज इक्वल टू P10 इंटू x1 अँड P2 इज इक्वल टू P20 x2 अकॉर्डिंग टू रॉल्स लॉनुसार आहे हे. पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे काही ते तुमचं प्रेशर आहे तर प्रेशर कशाचे इक्वल टू आहे इट इज अ प्रॉडक्ट ऑफ मोल फ्रॅक्शन अँड इट्स पार्शियल वेपर प्रेशर असं आहे ते. नऊ वरचे y1 इज इक्वल टू P1 अपॉन P. मग आता हे इक्वेशन कसं आलं, इक्वेशन कुठून घेतलं आहे तर बघा ह्या इक्वेशनला आपण रिअरेंज केलं. काय आलं तुमचं इथं y1 इज इक्वल टू P1 अपॉन P हे आलेलं आहे. ठीक आहे, ही जी काही व्हॅल्यू आहे y1ची ती आपण पुढे पुटअप करू त्याला इक्वेशनमध्ये. देअरफॉर y1 इज इक्वल टू P1ची व्हॅल्यू पुटअप करा. P1ची व्हॅल्यू काय तुमची इथं ही दिलेली P1ची व्हॅल्यू ही इथं दिलेली P1ची व्हॅल्यू. ओके, देअरफॉर y1 इज इक्वल टू P10 इंटू x1 अपॉन P. आता आपल्याला याच्यातल्या सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत. P1ची व्हॅल्यू माहिती आहे, किती दिलेली आहे ती P1ची व्हॅल्यू 450 दिलेलं आहे. x1 आपण कॅल्क्युलेट केलं 0.4 कॅल्क्युलेट केलं. P माहिती आपल्याला किती दिलेलं आहे P 600 दिलेलं आहे. तर मी ह्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुटअप करू. ठीक आहे,
बघा x1 y1 इज इक्वल टू 450 इंटू 0.4. आता इथं सिम्प्लिफिकेशन करू आपण याला. जर आपण इथं सिम्प्लिफिकेशन केलं तर याचं जे काही ॲन्सर आहे ते ॲन्सर आपल्याला यायला पाहिजे 0.3 येते. आता हे 0.3 कसं आलं ॲन्सर बघा. y1 इज इक्वल टू 450 इंटू 0.4 डिवायडेड बाय 600. 0 कॅन्सल झालं तुमचं. ओके 15 त्रिक 45, 15 चौक 60, 4 1 4, हे झालं तुमचं 0.1. काय आलं तुमचं इथं 0.3 ॲन्सर येते. एकदम सिम्पल आहे, काही फारसं त्याच्यामध्ये अवघड नाही आहे, एकदम साधे साधे एक्झाम्पल आहेत. ओके ठीक आहे. मग हे तुमचं y1 आलं. y1 जसं येते तसं त्याच्यावरून आपण y2 कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. y2 इज इक्वल टू 1 मायनस y1. आता y2 इज इक्वल टू 1 मायनस 0.3 विच इज इक्वल टू 0.7. इथं तुमचं y2ची व्हॅल्यू आली. ओके म्हणजे व्हेपर प्रेशर आपलं लिक्विडचं कंपोजिशन काय आलं, एचं 0.6 आलं आणि बीचं काय आलं 0.4 आलं. त्याच वेळेस y1 म्हणजेच वेपर प्रेशर ऑफ ए किती आलं तुमचं इथं, सॉरी वेपर्स ऑफ ए किती आलं तुमचं इथं 0.3 आणि बीचं किती आलं इथं 0.7 येतं. ओके ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. हे झालं तुमचं पहिलं न्यूमेरिकल प्रॉब्लेम. इट इज बेस्ड ऑन रॉल्ड्स लॉ. नेक्स्ट जे आहे तुमचं ते आहे तुमचं इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटवरती लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ठीक आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरवरती आहे, त्याचा आपण इथं विचार करू. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 394 ग्रॅम ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्यूट इन 622 ग्रॅम ऑफ वॉटर. आता बघा यांनी काय सांगितलेलं याच्यामध्ये एकदम सिम्पल आहे एक्झाम्पल की आपल्याला सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे, नॉन व्होलेटाईल सोल्यूटचं सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे. तर किती सोल्यूट किती आहे 349 ग्रॅम आहेत आणि सॉल्वंट किती आहेत तर 622 ग्रॅम आहेत. ओके. द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज फाउंड टू बी 30.74 mmHg ॲट 300 केल्विन, सॉरी 30 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच ते तुमचं 303 केल्विन येईल. ओके. त्याचं आपल्याला टेम्परेचरची आता आवश्यकता नाही आहे. लक्षात घ्या तुम्हाला इथं वेट दिलेले, मास दिलेला आहे, सोल्यूटचं मास दिलेलं आहे, सॉल्वंटचं मास दिलेलं आहे. त्याच्यानंतर व्हेपर प्रेशर दिलेलं आहे तुम्हाला 30.74 mmHg इतकं प्रेशर दिलेलं आहे, वेपर प्रेशर दिलेलं आहे तुम्हाला. आता बघा प्रश्न काय विचारला त्यांनी, इफ वेपर प्रेशर ऑफ वॉटर ॲट 30 डिग्री सेल्सिअस इज 31.8 mmHg व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट. आता मोलर मास ऑफ सोल्यूट विचारलं त्यांनी. आपल्याला सोल्यूटचं मोलर मास, आपल्याला सोल्यूट काय आहे तो माहीत नाही आहे, कोणता आहे तो माहीत नाही, फक्त इतकं माहिती आहे की तो नॉन व्होलेटाईल सोल्यूट आहे, त्याचं आपल्याला मास दिलेलं आहे. ठीक आहे. बघा आपल्याला त्याच्यासाठी काय इक्वेशन काय घ्यावं लागेल आपल्याला, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरच्या संदर्भामध्ये आहेत. आता लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कशाच्या का लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचंच एक्झाम्पल कशावरनं कन्सिडर करायचं हे, तर वेपर प्रेशर दिले त्यांनी, वेपर प्रेशरमधला डिफरन्स दिलेला आहे. 2 वेपर प्रेशर दिलेला आहे, त्यांच्यातला डिफरन्स त्यांनी दिलेला आहे. तर 2 वेपर प्रेशरमधला डिफरन्स म्हणजे डेल्टा पी आपण P10 ह्या फॉर्म्युल्याने आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. बघा हा फॉर्म्युला आहे तो, या फॉर्म्युल्यानुसार आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. मग आपल्याला याच्यामध्ये कशाची गरज आहे, P10ची गरज आहे, P1 आहे, डेल्टा पी आपण त्याच्यावरनं कॅल्क्युलेट करू शकतो. W2 माहिती आपल्याला दिलेला आहे त्यांनी, M1 तो M1 ठीक आहे. बघू M1चं काय दिलेलं आहे त्यांनी. M1 W1 दिलेलं आहे, वॉटर M1 वॉटर आहे. वॉटर असल्यामुळे वॉटरचे आपल्याला मोलर मास माहीत आहेत. ठीक आहे. ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे बघा W2 दिलेला आहे 394 ग्रॅम दिलेला आहे, W1 दिलेला आहे 622 ग्रॅम दिलेला आहे, M1 वॉटर आहे, इथं प्रत्यक्ष दिलेलं नाही, वॉटर हा सॉल्वंट आहे तुमचा, त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट केलं ते किती तुमचं ते वॉटरचं मोलर मास हा 18 ग्रॅम पर मोल आहे. ओके. P1 दिलेला आहे आपल्याला, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन दिलेलं आहे, P1 दिलेलं आहे
30.74 mmHg दिलेला आहे. P10 दिलेला आहे 31.8 mmHg इतकं ते दिलेलं आहे बघा. ठीक आहे. मग आता आपल्याला याच्यावरनं डेल्टा पी कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, M2 फाइंड करायचं. मग जो काही सोल्युशन दिलेलं आहे आपल्याला, त्या सोल्युशनला वरचं जे दिलेलं सोल्युशन आहे त्या सोल्युशनला आपल्याला M2 साठी काय करावं, इथं रिअरेंज करावं लागेल. त्या सोल्युशनला रिअरेंज केलं तर काय येईल, आपलं इक्वेशन बघा. M2 इज इक्वल टू W2 M1 P10 अपॉन W1 डेल्टा पी. मग आधी आपल्याला डेल्टा पीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल. मग डेल्टा पी काय तुमचा, डेल्टा पी इज इक्वल टू P10 मायनस P1 इज इक्वल टू, तर त्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. P10ची व्हॅल्यू काय दिलेली आहे तुमच्या इथं 31.8 mmHg मायनस 30.74 mmHg विच इज इक्वल टू 1.06 mmHg. डेल्टा पी काय तुमच्या इथं 1.06 mmHg इतका दिलेला आहे. मग ह्या व्हॅल्यू आपण इथं पुटअप करू. आता आपल्याला W1ची व्हॅल्यू माहिती आहे, W2ची व्हॅल्यू माहिती आहे, M1ची व्हॅल्यू माहिती आहे, P10ची व्हॅल्यू माहिती आहे आणि डेल्टा पीची व्हॅल्यू माहिती आहे. ओके. मग ह्या व्हॅल्यू पुटअप करू आपण. W2 काय तुमचं 394, M1 18, डेल्टा P10 31.8 डिवायडेड बाय W1 622 आणि डेल्टा पी 1.06. आता बघा हे जे काही कॅल्क्युलेशन आहे, हे कॅल्क्युलेशन आपण याच्यामध्ये बुकमध्ये काय केलेलं आहे, डायरेक्ट फायनल आन्सर त्यांनी दिलेले आहेत. आपण इथं काय करू, याला विथ द हेल्प ऑफ लॉगरिथम, लॉगच्या मदतीने आपण हा सोडवण्याचा प्रयत्न करू. मॅथमॅटिकमध्ये तुमचं लॉग झालेलं आहे आणि तुम्हाला लॉगचं नॉलेज आहे असं समजून मी हे सॉल्व करतो. इथं टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. बघा काय तुमचं लॉग ऑफ M2 इज इक्वल टू log of 394 plus log of 18 plus log of 31.8. बघा हे जे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, लॉगचे जे रूल्स आहेत, जे मल्टिप्लिकेशनमध्ये असतात ते लॉग येत असताना आपण त्यांना प्लस करतो, जे डिवाइड असतात ते त्यांना मायनस करतो. ओके. हे जे आहे इथं मल्टिप्लिकेशनमध्ये त्यांना आपण काय केलं, तर ॲड करत गेलो, त्यांचे समेशन करत गेलो. आता जे डिवाइड आहेत बघा, डिवाइड दोन व्हॅल्यू तुमच्या इथं 622 इंटू 1.06. आता हे इंटू त्यांना प्लसमध्ये करावं लागेल. मग काय केलं आपण इथं लॉग 394 प्लस लॉग 18 प्लस लॉग 31.8 मायनस का घेतलं, मायनस त्याला डिवायडेड म्हणून मायनस कोणत्या टर्म, दोन टर्म येतात त्या दोन टर्म वेगळ्या ठेवल्या आपण इथं आणि ह्या तीन टर्म वेगळ्या ठेवलेल्या आहेत. ओके. मायनस लॉग 622 प्लस लॉग 1.06 यांचं आता लॉग घ्यायचं. याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय येईल, आता बघा कसं बघायचं, कॅरेक्टरिस्टिक्स काय द्यायचं, मॅन्टिस्टामध्ये बघायचं त्यांचं. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय ते 2 येते. ओके. आणि मॅन्टिस्टा कसं पाहणार तुम्ही, इथं 39चं 4मध्ये पाहणार, 39चं 4मध्ये पाहणार. काय आन्सर येते ते बघू आपण इथं. ओके. ठीक आहे. लॉगचं जर तुम्हाला काही अडचण असेल तर इंडिव्हिज्युअली मला कॉल करा, मी तुम्हाला ते समजावून सांगेल, डेफिनेटली समजावून सांगेल. बघा M2 इज इक्वल टू काय आलं तुमचं इथं, कॅरेक्टरिस्टिक्स 2 आहे. तुम्ही वाटल्यास तुमच्यासमोर व्हिडिओ पाहताना लॉग बुक घेऊन बसा, पेन वही घेऊन बसा, तुम्हाला ते सहज लक्षात येईल, तुम्हाला ते कॅल्क्युलेट करता येईल तुम्हाला. ओके. आता याचं कॅरेक्टरिस्टिक्स 2 घेतलेले आहेत. काय याचं कॅरेक्टरिस्टिक्स 2 घेतलेले आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे म्हणून 394 म्हणजे हे कुठेच डेसिमल पॉईंट नाही आहे, 3 डिजिट आहे, 3 डिजिट म्हणून त्याच्यातून काय करायचं, -2 करायचं. ओके. जितकं तुमचे डिजिट आहे त्यातून 1 - 1 करायचं आहे. तर 2 हे तुमचं काय आलं तर कॅरेक्टरिस्टिक्स आलं. मग 39चं 4मध्ये 59 55 येतात ते प्लस 18. आता 18 इथं बघा डेसिमल पॉईंट कुठेही नाही आहे, 2 डिजिट आहे, 2 - 2 - 1 सो 1 कॅरेक्टरिस्टिक्स आलं 1 पॉईंट. आता 18चं 0मध्ये पाहिलं तर 18चं 0मध्ये पाहिल्यानंतर ते 25 पण येतात. ओके. प्लस 31.8. आता इथं बघा 3 डिजिट आहे पण पहिल्या 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे, डेसिमल पॉईंटच्या अगोदरचे डिजिट कन्सिडर करायचे, 2 डिजिट आहे. सो 2 - 1 आलं इथं. मग आता याचं मॅन्टिस्टा कशा बद्दल पाहायचं तर 31चं 8मध्ये पाहायचं, ते तुमचं 50-24 इतकं येतं. ओके. मायनस आता हा तुमचा झाला वरचा भाग, त्याला आपण वेगळ्या ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं आहे.
यांचं आपण समेशन करू. हे समेशन ह्या त्याला नंतर आपण सबट्रॅक्ट करू. ओके, मायनस आता लॉग 622 3 डिजिट आहे, कुठेही डेसिमल पॉईंट नाही आहे. सो आपण 3 - 1 = 2. सो कॅरेक्टरिस्टिक्स इज 2 आणि याचं 62चं 2मध्ये पाहणार. तिथं आहे तुमचं 79 38 येत आहेत, 79 38 येत आहेत प्लस 1.06. आता 1.06 डेसिमल पॉईंटच्या अगोदर किती डिजिट आहे? 1 आहे. सो 1 - 1 = 0. सो 0 पॉईंट हे 10चं 6मध्ये पाहिलं पण इथं 10चं 6मध्ये तर तुमचं 0.0253. मग आता यांची अगोदर आपण काय करणार? यांची समेशन करून घ्यायचं. यांचं काय करायचं? इथं अगोदर आपण यांचं समेशन करायचं, यांचं समेशन करायचं. नंतर मग ही जे यांचं समेशन येईल ते यांच्या समेशनमधून त्याला काय करायचं ते आपल्याला मायनस करायचं ते. ठीक आहे, बघा आपण तर पुढची स्टेप तीच आहे. बघा यांचं समेशन जे आहे ते किती येतं तुमचं इथं 5.3532 इतकं देत मायनस यांचं समेशन काय येतं त्या दुसऱ्या ब्रॅकेटमधलं 2.8191. मग आता ह्या ब्रॅकेटच्या समेशनमधून ह्या दुसऱ्या ब्रॅकेटच्या समेशनला आपण काय करायचं? सबस्ट्रॅक्ट करायचं. ठीक आहे, ते सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर जे काही लॉगची व्हॅल्यू येईल तुम्हाला, तर लॉगची व्हॅल्यू काय? तर तुमची लॉग m2 = 2.5341. मी हे केलेलं आहे. ठीक आहे, मी तर सोडवतोय, तुम्हाला मोबाईलवरती रिस्ट्रिक्शन येत आहेत. मात्र तुम्ही नोटबुक आणि पेन घ्या, हे तुम्ही सोडवून पहा, प्रत्यक्ष सोडवून पहा, म्हणजे तुम्हाला ते प्रॅक्टिस होईल. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात. त्या पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये त्रास होणार नाही. ओके, मग हे लॉग m2 ची व्हॅल्यू आलेली आहेत. आपल्याला लॉगची m2 ची व्हॅल्यू पाहिजे, लॉग m2 ची नको, फक्त m2 ची व्हॅल्यू पाहिजे. मग ह्या लॉग काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जी संख्या आहे त्या संख्येचा आपल्याला अँटीलॉग घ्यावं लागेल. सो पुढची स्टेप येईल तुमची m2 = अँटीलॉग ऑफ 2.5314. ओके, आता ती अशी व्हॅल्यू आली. मग याचा अँटीलॉग येत असताना आता डेसिमल पॉईंट नंतरचे जे व्हॅल्यू आहे त्यांचा विचार करायचा. म्हणजे डेसिमल पॉईंट नंतरच्या व्हॅल्यू काय तुमच्या इथं 5314 ह्या व्हॅल्यू आहेत, 5341 ही व्हॅल्यू आहेत. मग आपण पॉईंट 53मध्ये 4 1 मध्ये याचं काय अँटीलॉग पाहायचं आहे? अँटीलॉग, लॉग आणि अँटीलॉग. मग तो येतो तुमचा 34 42 येतो, 34 20 येतो. ओके, मग हा मी डेसिमल पॉईंट इथं का लिहिलं? 342 का लिहिलं? तर हे जे काही 2 आपण इथं पुढे समोर ते 2 लिहिलेलं आहेत, कॅरेक्टरिस्टिक लिहिलेले आहेत, ते आपल्याला इथं डेसिमल पॉईंट सरकावं लागतील ते. ठीक आहे, 2 + 1 म्हणजे 3 डेसिमल पॉईंट आपण इथं सरकवतो ते. ठीक आहे, अशा पद्धतीने हे तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेमच्या संदर्भामध्ये सांगता येईल. याच्या हा झाला तुमचा दुसरा न्यूमेरिकल प्रॉब्लेम झाला. ठीक आहे, पुढचा न्यूमेरिकल प्रॉब्लेम जो आहे त्याचाही आपण आताच विचार करू. बघा काय पुढचा न्यूमेरिकल प्रॉब्लेम? द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन, म्हणजे प्युअर सॉल्व्हंट दिलेलं आहे. ओके, मोलर मास दिलेलं आहे त्यांनी, त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे काय दिलं तुमचं 78 ग्रॅम पर मोल ॲट अ सर्टन टेम्परेचर इज 640 mmHg. अ नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऑफ मास 2.315 ग्रॅम इज ॲडेड टू 40 ग्रॅम ऑफ बेन्झिन. द व्हेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इज 600 mmHg. व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट? जो मागचा न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे तसाच आहे, त्याच्याशीच मिळता जुळता न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे. काही फारसं ते त्यात वेगळं नाही. तरी मी तुम्हाला एक वेळेस सांगून देतो, पुटअप व्हॅल्यू पुटअप कशा काय करायच्या त्या सांगतो आणि पुढे जाऊ. सेम इक्वेशन आपण घेणार. व्हॅल्यू आपल्याला दिलेलं आहे, W1 दिलेली आहे 40 ग्रॅम दिलेली आहे, W2 दिलेले आहे, जे कमी आहे ते W2, M1 दिलेलं आहे. ठीक आहे, P1 दिलेलं आहे, P10 दिलेलं आहे. त्याच्यानंतर M2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. वरच्या इक्वेशनला आपण रिअरेंज करणार आणि रिअरेंज केल्यानंतर तुमचं M2 = W2 M1 P10 अपॉन W1 डेल्टा P. आय थिंक मला असं वाटतं की तुम्ही हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम मी समजावून सांगेलच, तुम्हाला काही प्रश्न नाही आहे. पण जर तुम्ही तुमच्यासमोर व्हॅल्यू दिलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पुटअप केलेल्या आहेत, तुमच्यासमोर मी सॉल्व्ह करूनही दिलेले लॉगच्या फॉर्ममध्ये, मला असं वाटतं तुम्ही याच्यासाठी प्रयत्न करावा. तुम्ही प्रयत्न केलेला हा कधीही बेटर असणार आहे
फॉर युअर कन्व्हिनियन्स किंवा तुमच्या प्रॅक्टिससाठी ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ते व्हॅल्यू पुटअप केल्या तुम्ही ते करा, व्हॅल्यू पुटअप करा. मी जर तुम्हाला काही अडचण असेल याच्यामध्ये तर मला फोन करा, मी तुम्हाला ते व्यवस्थित समजून सांगून देईल. ठीक आहे, मात्र मी आता तुम्हाला पुढच्या न्यूमेरिकल प्रॉब्लेमकडे घेऊन जातो. तो तुम्ही सॉल्व करणार असं मी कन्सिडर करतो. ठीक आहे, तो न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्याची जबाबदारी तुमची. एक मिनटं. ठीक आहे, पुढचा न्यूमेरिकल प्रॉब्लेम काय तर ते इव्हॅल्युएशन ऑफ बॉइलिंग पॉईंटवरचं आहे. तो बघा काय सांगितलं त्यांनी. द नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिटेट इज 77.06 डिग्री सेल्सिअस. ओके, अ सोल्युशन ऑफ 50 ग्रॅम ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट. बघा W1 दिलेलं आहे, आपलं W2 दिलेलं आहे यांनी. वोलाटाईल सोल्यूट इन 150 ग्रॅम ऑफ इथिल ॲसिटेट हा W1 दिलेला आहे तुम्हाला इथं. त्याचं बॉइलिंग पॉईंट दिलेलं आहे 84.27 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे. ओके, इव्हॅल्युएट द मोलर मास ऑफ सोल्यूट इफ KB फॉर इथिल ॲसिटेट इज 2.77 डिग्री सेल्सिअस केल्विन डिग्री सेल्सिअस ग्रॅम किलोग्रॅम पर मोल असं दिलेलं आहे. ठीक आहे, W1 दिलेलं आहे, W2 दिलेलं आहे, TB दिलेलं आहे तुम्हाला, TB0 दिलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही डेल्टा TB कॅल्क्युलेट करू शकतात. KBची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. बघा आपल्याकडे फॉर्म्युला काय असायला पाहिजे तुमचा, M2 = KB × W2 अपॉन डेल्टा TB W1. W1 आपल्याला दिलेला आहे, W2 दिलेला आहे. डेल्टा TB आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल, KB दिलेला आहे. ठीक आहे, बघा W2 किती दिलेलं तुम्हाला इथं 50 ग्रॅम दिलेलं आहे. W1 दिलेलं 150 ग्रॅम दिलेलं आहे. TB दिलेला आहे तुम्हाला 84.27 डिग्री सेल्सिअस दिलेला आहे. डेल्टा आपला TB0 दिलेला आहे तुम्हाला 77.06 डिग्री सेल्सिअस दिलेला आहे. ठीक आहे, मग याच्यावरनं आपण डेल्टा TB कॅल्क्युलेट करू शकतो. देअरफॉर डेल्टा TB = TB मायनस TB0 विच इज = 84.27 मायनस 77.06. ओके, विच इज = 7.21 डिग्री सेल्सिअस. ओके, KB सुद्धा दिलेला आपल्याला. KB काय दिलेलं आपल्या इथं, KB दिलेला आहे तुम्हाला 2.77 डिग्री केल्विन ग्रॅम पर मोल. आता हा ग्रॅम हे बघा हा KGमध्ये आणि वरची व्हॅल्यू तुम्हाला त्या ग्रॅममध्ये. सो आपण ह्या इक्वेशनला कन्वर्ट करू. ओके, म्हणजे याला ग्रॅममध्ये कन्वर्ट करू किंवा यांना KGमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. हे जे की W2 आणि W1 आपल्याला ग्रॅममध्ये दिलेले आहे त्यांना एकतर तुम्ही KGमध्ये कन्वर्ट करा किंवा जे आपल्याला KGमध्ये दिलेले त्याला ग्रॅममध्ये कन्वर्ट करा. मग आता आपण काय करतो इथं 10³ इंटू ग्रॅममध्ये कन्वर्ट करतो आपण याला KGला. सो ओके, 1000 इंटू 2.77 डिग्री सेल्सिअस ग्रॅम पर मोल अशी ती व्हॅल्यू लिहिली आहे. मग ह्या व्हॅल्यू आपण पुटअप करू. काय आलं तुमचं M2 = 1000 इंटू 2.77 इंटू 50 डिवायडेड बाय 7.21 इंटू 15 आपलं 150. ओके, सिम्प्लिफिकेशन केलं आपण याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन केलं, त्याला मल्टिप्लाय करून घेतलेलं याला आपण काय केलं तर मल्टिप्लाय केलं 1000ने मल्टिप्लाय केलं. तर 1000ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2.77ला त्याला तुमचं 2770 असं येते. आणि इथं 53 आता समजा 0 जर कॅन्सल झालं तुमचं 5/15 म्हणजे काय आलं तुमचं ते 1/3 म्हणजे तुमचं ते इक्वेशन येते 7.21 इंटू 3. ओके, अजून याला आपण सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. M2 = 2770 डिवायडेड बाय 21.63 याचा आपल्याला लॉग घ्यावा लागणार आहे. आता इथं जितकं आपल्याला होतं आहे, जितकं आपल्याला सिम्प्लिफाय करता आहे तितकं सिम्प्लिफाय आपण करायचं आहे. ठीक आहे, नंतर आपण लॉगचा वापर करायचा आहे. जर तुम्ही इथूनही लॉगचा वापर करू शकला असतात, पण जितकं आपल्याला कमी संख्यांचं लॉग बघावं लागेल तितकं चांगलं आहे आपल्यासाठी, तितकं तुमचं एरर कमी होतात. इथं आपण सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर बघा टेकिंग लॉग ऑन बोथ साईड लॉग M2 = लॉग ऑफ 2770 मायनस लॉग ऑफ 21.63. ओके, देअरफॉर
M2 आता लॉग घेतलेले, यांचे लॉग घेतलेले. आता इथे बघा 4 व्हॅल्यू आहे, ह्या 4 डिजिट आहे, 4 - 1, सो 3 कॅरेक्टरिस्टिक्स आलं तुमचं 3. हे 27चं 7मध्ये पाहिलं त्यांनी, 44 25 येते. इथं बघा 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे, सो 2 - 1 1 आणि 21चं 6 3मध्ये पाहिलेलं आहेत, तर त्याला तुमचं इथं 33 51 आलेलं आहे. यांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर जी काही व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू बघा काय ते तुमचं लॉग M2 इज इक्वल टू 2.1074 येते. आता याचा आपण 10चं 7 4मध्ये आपण यांचं आन्सर पाहणार अँटीलॉगमध्ये. म्हणजे आलं तुमचं M2 इज इक्वल टू अँटीलॉग 2.1074 विच इज इक्वल टू 1280. डेसिमल पॉईंट आता पुन्हा इथं 2 आहे, हे कॅरेक्टरिस्टिक्स 2 आहे, म्हणून 2 + 1 डेसिमल पॉईंट देताना 2 + 1 करावं लागणार आपल्याला इथं 128. सो M2 काय आलं तुमचं 128 ग्रॅम पर मोल इतकं आलेलं आहे. ठीक आहे. पुढचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला त्याच्यावरती डिस्कशन करू. ठीक आहे. आज आपण मला असं वाटतं 4 न्यूमेरिकल प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. एक मी तुमच्यावरती सोडवलेले आहेत, 3 मी तुम्हाला एक्सप्लेन केले, एक हा तुमच्यावरती सोडवलेला आहे. तर तुम्ही करणार अशी मी अपेक्षा करतो आणि आजचं लेक्चर जे ते थांबवतो इथं. ओके. हॅव अ नाईस डे.